चला आज गोष्ट करूया एका अशा राजाची जे सिंहासनावर बसले असले तरी त्यांचं खरं राज्य लोकांच्या मनावर होतं. एक असा राजा जे खरं तर भारताच्या इतिहासातले एक सर्वात मोठे समाजसुधारक ठरले. आणि हा प्रश्न खरंच खूप महत्त्वाचा आहे. विचार करा, अशा काळात जेव्हा समाजात जातीपातीची विषमता अगदी खोलवर मुरलेली होती, तेव्हा एका राजाने हे कसं काय केलं असेल? चला तर मग पाहूया हीच अविश्वसनीय गोष्ट. तर ही गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला आधी त्या काळाबद्दल आणि अर्थातच ह्या नायकाबद्दल जाणून घ्यावं लागेल. सुरुवात करूया न्यायाचे शिल्पकार छत्रपती शाहू महाराज यांच्यापासून. ओके, तर या काही महत्त्वाच्या तारखा आहेत. 1874 मध्ये जन्म आणि 1894 मध्ये राज्याभिषेक. म्हणजे बघा, 20वं शतक नुकतंच सुरू झालं होतं. भारत एका वेगळ्या सामाजिक आणि राजकीय संघर्षातून जात होता. आणि त्याच काळात शाहू महाराजांनी तब्बल 28 वर्ष राज्य केलं. आणि ही 28 वर्ष फक्त राज्य करण्याची नव्हती, तर एका मोठ्या बदलाची पायाभरणी करण्याची होती. आणि त्यांना एक खास पदवी मिळाली होती, राजर्षी. म्हणजे काय, तर राजा असूनही ऋषीसारखा, ज्याला जन्मानं नाही तर कामानं मान मिळाला, ज्यासाठी स्वतःची प्रजाच सगळं काही होती. म्हणूनच ते राजर्षी म्हणून ओळखले गेले. पण म्हणतात ना, प्रत्येक मोठ्या बदलाची सुरुवात एका संघर्षातून होते. आणि शाहू महाराजांच्या आयुष्यातही तो क्षण आला. एक असा प्रसंग ज्याने फक्त त्यांचं आयुष्य नाही तर अख्ख्या समाजाची दिशाच बदलून टाकली. आणि या संघर्षाच्या केंद्रस्थानी होता एक शब्द, वेदोक्त. आता वेदोक्त म्हणजे काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर वेदानुसार पूजा अर्चा करण्याचा हक्क. पण गंमत अशी होती की हा हक्क जन्मावरून ठरवला जायचा आणि त्यामुळे समाजातल्या एका खूप मोठ्या गटाला तो नाकारला जात होता. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय होती माहिती आहे? खुद राजाला, शाहू महाराजांनाच हा हक्क नाकारण्यात आला. आता विचार करा. पण ते गप्प बसणाऱ्यांपैकी थोडेच होते. त्यांनी थेट हजारो वर्षांपासून चालत आलेल्या त्या व्यवस्थेलाच आव्हान दिलं. आणि त्यांनी फक्त विरोध करून थांबले नाहीत. नाही, त्यांनी त्यावर एक जबरदस्त तोडगा काढला. त्यांनी बहुजन समाजातल्या लोकांनाच, म्हणजे जे लोक परंपरेने या सगळ्यापासून दूर होते, त्यांनाच धार्मिक विधी शिकवले, त्यांनाच पुरोहित बनवलं. कल्पना करा, त्या काळात हे किती मोठं, किती धाडसाचं पाऊल असेल. ओके, तर धार्मिक समानतेच्या दिशेनं एक मोठा पाऊल उचललं गेलं. पण शाहू महाराज इथेच थांबले नाहीत. त्यांनी आपला मोर्चा वळवला तो प्रशासन आणि शिक्षणाकडे. आणि इथेच त्यांनी तो निर्णय घेतला जो पुढे जाऊन आधुनिक भारताचा पाया ठरला. सरकारी नोकऱ्या, शिक्षण यात जी वर्षानुवर्षांची विषमता होती ना, ती मुळापासून संपवण्यासाठी त्यांनी एक असा निर्णय घेतला ज्याचा त्या काळात कोणी विचारसुद्धा केला नसेल. आणि तो निर्णय होता फक्त एका आकड्याचा, 50%. हो, बरोबर ऐकलत, तब्बल 50%. आणि हे लक्षात घ्या, आपला देश स्वतंत्र व्हायच्या कित्येक वर्ष आधी आलेला हा देशातला पहिला आरक्षण कायदा होता. आणि याचा हेतू फक्त नोकऱ्या देण्यापुरता मर्यादित नव्हता, तर सत्ता आणि संधी या दोन्हीमध्ये सगळ्यांना समान वाटा मिळावा, हा त्यामागचा खरा विचार होता. पण आरक्षण हे फक्त एक पाऊल होतं, एक साधन होतं. शाहू महाराजांचं ध्येय यापेक्षा खूप मोठं होतं. आणि ते ध्येय गाठण्यासाठी त्यांनी शिक्षण आणि समाजकारण या दोन्ही क्षेत्रात एकापाठोपाठ एक सुधारणा केल्या. त्यांच्या कामाची व्याप्ती बघितली ना तर थक्क व्हायला होतं. सगळ्या मुलामुलींसाठी शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं. जे गरीब आहेत त्यांना शिकता यावं म्हणून स्कॉलरशिप सुरू केल्या. अस्पृश्यतेसारख्या अमानुष प्रथेविरोधात कडक कायदे आणले. आणि इतकंच नाही तर महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाला, म्हणजे सत्याचा शोध घेणाऱ्या संस्थेला मनापासून पाठिंबा दिला. या सगळ्यामागे एकच ध्येय होतं, एक समान, एक न्यायपूर्ण समाज. आणि या सगळ्या कामाची प्रेरणा त्यांना मिळाली होती महात्मा फुलेन यांच्याकडून. शाहू महाराजांचं अगदी ठाम मत होतं की जर समाजाला खरंच बदलायचं असेल तर त्याचं एकच आणि सगळ्यात पॉवरफुल शस्त्र आहे, आणि ते म्हणजे शिक्षण. बरं, त्यांनी हे सगळं काम कोल्हापूर संस्थानात केलं. पण त्याचा परिणाम फक्त कोल्हापूरपुरता मर्यादित राहिला नाही. त्याचे पडसाद थेट संपूर्ण भारताच्या भविष्यावर उमटले. ते कसे? चला बघूया. ही समाज सुधारणेची ना एक साखळी आहे असं आपण म्हणू शकतो. महात्मा फुलेंनी विचारांचं बीज पेरलं. शाहू महाराजांनी त्या बीजाला कायद्याचं आणि प्रशासनाचं पाणी घालून त्याचं एका भक्कम रोपट्यात रूपांतर केलं. आणि मग याच रोपट्याला एका महावृक्षात बदलण्याचं काम केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. म्हणूनच यात काहीच शंका नाही की शाहू महाराजांच्या कामाचा, त्यांच्या धोरणांचा थेट परिणाम डॉक्टर आंबेडकरांच्या संघर्षावर आणि पुढे जाऊन आपल्या भारतीय संविधानावर झाला.
म्हणजे कोल्हापुरात सुरू झालेली एक छोटीशी नदी पुढे जाऊन अख्ख्या देशाला दिशा देणारी एक महानदी बनली. आणि म्हणूनच आज शेवटी हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो की 100 वर्षांपूर्वी एका राजाने जे समानतेचं स्वप्न पाहिलं, त्यासाठी जी धाडसी पावलं उचलली, त्यातून आज आपण काय शिकू शकतो यावर विचार करायला हवा, नाही का?